मागील वर्षाच्या तुलनेत यंदा शालेय वस्तूंच्या किमतीत वाढ. उद्यापासून शाळा सुरू, मात्र महागाईच्या फटक्यामुळे बाजारपेठेत शांतता. नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात उद्यापासून होत असताना विद्यार्थ्यांच्या शालेय साहित्याच्या खरेदीसाठी बाजारपेठ सज्ज झाली आहे. मात्र मागच्या वर्षाच्या तुलनेत यंदा वह्या, पुस्तके, दप्तर, पाण्याच्या बाटल्या, कंपास बॉक्स, गणवेश तसेच इतर शालेय साहित्याच्या किमतीत वाढ झाल्याने पालकांच्या खिशाला मोठी झळ बसत आहे. महागाईचा वाढता परिणाम आणि जीवनावश्यक वस्तूंच्या वाढलेल्या किमतींमुळे अनेक पालक आवश्यक तेवढ्याच वस्तूंची खरेदी करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे दरवर्षी शाळा सुरू होण्यापूर्वी गजबजून जाणाऱ्या बाजारपेठेत यंदा अपेक्षित गर्दी नसून तुलनेने शांत वातावरण पाहायला मिळत आहे. व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमती, वाहतूक खर्च आणि उत्पादन खर्च वाढल्याने शालेय साहित्याच्या दरात 10 ते 20% वाढ झाली आहे. शालेय बॅगा व बूट याच्यानंतर 30 ते 40% वाढ झालेली आहे. याचा थेट परिणाम विक्रीकर झाला असून ग्राहकांकडून खर्चात काटकसर केली जात असल्याचे व्यापारी सांगत आहेत. दरम्यान नवीन शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असले तरी वाढत्या महागाईमुळे पालकांच्या चिंतेत भर पडली आहे. त्यामुळे यंदाच्या शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी बाजारपेठेत अपेक्षित चैतन्य दिसून आले नसल्याचे चित्र आहे. माझं नाव नावेद खान. मी गेल्या 10-15 वर्षापासून इकडे व्यवसाय करतोय. मागच्या वर्षी पण बूट आणि बॅगेचा मी व्यवसाय करतोय. मागच्या तुलनेपेक्षा या वर्षी खूप महागाई वाढलेली आहे. मागच्या वर्षी आम्ही हे बूट कमीत कमी 150-200 रुपयाला विकतो, या वर्षी 250-300 रुपये झालेले आहे. हा सगळ्यात मोठा फटका आम्हाला पेट्रोल डिझेल दरवाढीमुळे झालेला आहे. हे तसेच हे शाळेची जे बॅग आहे त्या मी मागच्या वर्षी 150, 200, 250 ला विकायचो. या वर्षी 400, 500, 600 असे रुपये रेट वाढलेले आहे. आम्हाला आमच्या सोबत पालकांना पण मोठा फटका नुकसान झालेला आहे. या वर्षी तुम्ही बघा, आता उद्यापासून शाळा सुरू होणार आहे, मार्केटमध्ये गर्दी काहीच नाहीये. कारण की दिवसेदिवस वाढलेली महागाई, बेरोजगारी याच्यामुळे पालकांना पण आणि आमच्या सारख्या दुकानदारांना पण फटका बसलेला आहे. मी गेल्या 20 ते 25 वर्षापासून बॅग व्यवसाय करतो. आता आगामी शाळा सुरू होत असल्या कारणाने स्कूल बॅगच्या नवीन व्हरायटी आमच्याकडे उपलब्ध झालेल्या आहे. त्यामध्ये बेंटेन असो, स्पायडरमॅन असो, बार्बी अशा अनेक प्रकारच्या डिजिटल प्रिंटमध्ये आणि त्यामध्ये जेनी कंपनीची, त्यानंतर आपल्याकडं स्काय बॅग अशा अनेक व्हरायटी या ठिकाणी उपलब्ध झालेल्या आहे. आणि यावर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेने पेट्रोल डिझेल अशा स्वरूपाची जी महागाई वाढली आहे त्या अनुषंगाने स्कूल बॅग यांचे पण 15 ते 20% दर वाढून आलेले. पण आम्ही नेहमीच्या ग्राहकांसाठी कमीत कमी किमतीत देण्याचा प्रयत्न करत असतो आणि लोकांना चांगल्या सेवा आमच्याकडून उपलब्ध व्हावा अशीच आम्ही लोकांकडून अपेक्षा ठेवतो. यावर्षी महागाई वाढल्या कारणाने गेल्या वर्षीच्या तुलनेने ग्राहकांचे जो कल होता स्कूल बॅग घेण्यासंदर्भात किंवा अनेक प्रकारच्या बॅग घेण्यासंदर्भात, पण यावर्षी थोडी ग्राहकांची गर्दी ही तुरळक स्वरूपात आणि महागाईचा खूप मोठा फटका सामान्य जनतेला पडलेला आहे. शिक्षणामध्ये पण शाळेच्या फी असो, पुस्तकांचे रेट किंवा स्कूल बॅगच्या या किमती वाढलेल्या आहे. पण तरी आम्ही गेल्या 25 ते 30 वर्षापासून व्यवसाय करीत असल्या कारणाने आम्ही ग्राहकांना कमीत कमी रेटमध्ये उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत असतो. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.